नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तारिणी मालिकेच्या 5 जुलैच्या भागाचा संपूर्ण सविस्तर रिव्ह्यू। आजच्या भागाची सुरुवातच इतकी भावनिक झाली की पहिल्याच सीनमध्ये प्रेक्षक या भागात संपूर्णपणे गुंतून जातात। एका बाजूला तारिणीच्या मनात आईच्या आठवणी तर दुसऱ्या बाजूला युवराजवर आलेलं मोठं संकट आणि याच दरम्यान घरात नवीन वादाचीही चाहूल लागते। तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका। आजच्या भागाची सुरुवात होते ती थेट तारिणीपासून। तारिणी एकटीच शांत बसलेली असते। तिच्या डोळ्यात अश्रू तरळत असतात। तिच्या मनात अनेक भावना एकाच वेळी सुरू असतात। तिच्या डोळ्यासमोर भूतकाळातील अनेक घटना फ्लॅशबॅकच्या स्वरूपात येऊ लागतात। तिची आई तिला आठवत असते। तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंग आठवतात। तिचं लग्न, त्यानंतर झालेल्या घटना आणि हे सगळं आठवत असलेल्या तिचं मन पूर्णपणे भरून आलेलं असतं। ती अजूनही विचारात हरवलेली असतानाच तिथे केदार येतो। तारिणीचा उतरलेला चेहरा पाहून तो काळजीने विचारतो, काय झालं बॉस? एवढा कसला विचार करतेस? तारिणी त्याच्याकडे बघते। ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आणि हलक्या आवाजात म्हणते, काही नाही, पण मन शांत नाहीये। सतत एकच विचार सुरू आहे, आता पुढे काय होणार? गुलाबकडून खरं सत्य कसं बाहेर काढायचं? त्याला बोलतं कसं करायचं? हाच विचार करते। ती थोडा वेळ शांत बसते आणि पुन्हा म्हणते, मला आणखी एका गोष्टीचं खूप टेन्शन आलंय। युवराजने जे काही केलंय त्याचं खरं सत्य जेव्हा कौशिकीताईंना पूर्णपणे कळेल तेव्हा या घरात आणखी किती मोठा तमाशा होईल कोण जाणे। आणि सगळ्यात जास्त काळजी मला निशीशी वाटतेय। केदार तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकतो। इतक्यात त्याच्या मोबाईलवर फोन वाजतो। केदार फोनकडे बघतो आणि म्हणतो, अरे माधव काकांचा फोन आलाय। तो लगेच फोन उचलतो। हा काका, बोला ना। केदार, मला आत्ताच रेखाकडून समजलं की युवराजला MNN चॅनलमधून काढून टाकलं आहे। त्यांची चूक असेल ही, पण इतकी मोठी शिक्षा योग्य वाटत नाही। मला माझ्या मुलीची, निशीची खूप काळजी वाटते। शक्य असेल तर कौशिकींशी बोलून हा निर्णय बदलता येईल का? केदार काही बोलणार इतक्यात तारिणी त्याच्या हातातून फोन घेते। ती आपल्या वडिलांशी शांत व ठाम आवाजात बोलायला सुरुवात करते, पप्पा हे शक्य नाही। माधव म्हणतात, का ग, निदान प्रयत्न तरी कर। तारिणी लगेच उत्तर देते, पप्पा तुम्हाला माहिती आहे ना, कौशिकीताई या घरात शेवटचा निर्णय घेतात आणि त्यांची आजपर्यंत कधीही चुकीचा निर्णय घेतलेला नाही। त्या नेहमी घराच्याच भल्याचा विचार करतात। ती पुढे म्हणते, आणि युवराज भाऊजींनी जे केलं आहे ते खरंच खूप चुकीचं आहे। त्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळणं चुकीचं नाही। माधव अजूनही अस्वस्थ असतात। ते पुन्हा म्हणतात, मला फक्त माझ्या निशीची चिंता वाटतेय। हे ऐकताच तारिणीचा आवाज पूर्णपणे बदलतो। ती प्रेमाने म्हणते, पप्पा तुम्ही निशीची अजिबात काळजी करू नका। कितीही झालं तरी ती माझी बहीण आहे। मी कायम तिच्या पाठीशी उभी राहीन। पण तारिणीचं हे बोलणं ऐकल्यावर रेखा ऐकत नाही। ती संतापाने फोन हातात घेते आणि रागाने म्हणते, तू माझ्या निशीची काळजी करतेस? आयुष्यभर आमचं वाईटच केलंस, आजही तेच करते आहेस। मला तुझ्याकडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती। तारिणी प्रेमाने म्हणते, आई, पण रेखा लगेच तिला थांबवते, मला आई म्हणू नकोस, मी तुझी आई नाही। हे ऐकताच तारिणीच्या चेहऱ्यावर हसू एका क्षणात नाहीसं होतं। तिचे डोळे पुन्हा पाणावतात। तरीसुद्धा ती स्वतःला सावरते आणि म्हणते, मी काही चुकीचं बोलत नाहीये। कौशिकीताई नेहमी घराच्या भल्याचा विचार करतात आणि युवराज भाऊजींनी चूक केली आहे, त्यामुळे त्यांच्या चुकीच्या बाजूने उभं राहणं मला योग्य वाटत नाही। रेखा काही ऐकून घ्यायला तयार नसते। ती रागाने फोन ठेवून देते। फोन कट केल्यानंतर काही क्षण तारिणी तशी शांत उभी राहते। केदार तिच्याकडे बघत असतो। त्याला तिच्या मनात किती वेदना आहेत हे स्पष्ट जाणवत असतं। यानंतर सीन थेट खांडेकरांच्या घरात दाखवला जातो। युवराज हातात बॅग घेऊन घराबाहेर पडण्याच्या तयारीत असतो। त्याच्या चेहऱ्यावर भीती, अस्वस्थता आणि निराशा स्पष्ट दिसत असते। इतक्यात समोरून पद्मिनी आणि चेतना काकू येतात। युवराजच्या हातात बॅग पाहताच पद्मिनी आश्चर्याने विचारते, युवराज, ही बॅग घेऊन कुठे निघालायस? खरंच घर सोडून निघालायस का?
युवराज काही क्षण शांत राहतो. मग निराश स्वरात म्हणतो, आता मला ऑफिसमधूनच बाहेर काढलं आहे, मग या घरात राहून तरी मी काय करू? मला इथे राहायचं नाही, मी निघतो. हे ऐकताच पद्मिनीला मोठा धक्का बसतो. ती म्हणते, तू घर सोडून जाणार? मला अजूनही यावर विश्वास बसत नाही. तेवढ्या चेतना काकू वातावरण हलकं करण्यासाठी मिश्किलपणे म्हणतात, अशी कामं करायचीच कशाला की मग सगळीकडून बाहेर पडण्याची वेळ येईल. आधी ऑफिसमधून काढलं, आता घरी सोडतोयस. त्याच्या बोलण्यामुळे क्षणभर वातावरण हलकं होतं. पण युवराजच्या चेहऱ्यावर मात्र हसू नसतं, त्याच्या मनात फक्त भीती असते. पद्मिनी लगेच चेतना काकूंना म्हणते, चेतना, आधी युवराजसाठी पाणी घेऊन ये. चेतना काकू आत जातात आणि पद्मिनी आणि युवराज दोघेही उभे असतात. युवराज आईकडे पाहत म्हणतो, मम्मा, मी आता इगतपुरीच्या फार्म हाऊसमध्ये जातो. हे ऐकताच पद्मिनी त्याला हात धरते. ती त्याला समजावत म्हणते, असं काहीही करायची गरज नाही. आधी शांत हो, नीट विचार कर. तू जर या घरात राहिलास तर मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्या बाजूने उभी राहीन. तुला काहीच होऊ देणार नाही. ती पुढे म्हणते, पण जर तू घराबाहेर पडलास तर परिस्थिती आणखी बिघडेल. त्यामुळे कुठेही जायचं नाही. आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर युवराज शांत होतो. तो काही क्षण विचार करतो आणि अखेर घर सोडण्याचा निर्णय रद्द करून शांतपणे आपल्या बेडरूममध्ये निघून जातो. यानंतर सीन थेट माधव आणि नमा यांच्याकडे वळतो. माधव सोफ्यावर बसलेला असतात. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असते. ते सतत एकाच विचारात हरवलेले असतात. तेवढ्यात नमा त्यांच्या जवळ येते. ती प्रेमाने विचारते, पप्पा काय झालं? एवढं टेन्शन कशाला घेताय? माधव एक खोल श्वास घेत म्हणतात, नमा, मला निशीची खूप काळजी वाटतेय. कितीही झालं तरी ती माझी मुलगी आहे. युवराज कसा आहे हे मला माहिती आहे. मी असं म्हणत नाही की तिला खूप चांगला नवरा मिळाला आहे, पण तरीही माझी मुलगी आहे ना, म्हणून काळजी वाटते. हे बोलताना माधवांच्या आवाजात एक वडिलांची असहाय्यता स्पष्ट जाणवत असते. ते पुढे म्हणतात, तारिणीची मात्र मला अजिबात काळजी वाटत नाही, कारण तिला केदारसारखा समजूतदार नवरा मिळाला आहे. तो प्रत्येक वेळी तिच्या पाठीशी उभा असतो. मग ते हलकंसं हसत म्हणतात, पण तुझी आई आता खांडेकरांच्या घरी गेल्याशिवाय राहणार नाही. हा वाद अजून वाढला नाही पाहिजे, हाच विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतो. हे ऐकून नमा हसायला लागते. ती म्हणते, पप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आईला तिच्याच भाषेत समजवलं आहे. माधव तिच्याकडे आश्चर्याने बघतात. तेवढ्यात नमा मस्करीने म्हणते, एक सांगा, तुम्ही आयुष्यात कधीतरी आईवर आवाज चढवून बोलणार आहात का? हे ऐकून माधव मोठ्याने हसायला लागतात आणि म्हणतात, अगं, मला आजपर्यंत ते कधीच जमलं नाही. तुझी आई जरा जरी रागवली ना तरी माझ्या पोटात गोळा येतो. हा संवाद ऐकून नमाई हसायला लागते आणि वातावरण काही क्षण हलकं होतं. हसत खेळत असताना माधव अचानक गंभीर होतात. ते म्हणतात, बघ ना, तारिणीचं लग्न झालं, निशीचं लग्न झालं, आता घरात तू आणि काव्या उरलात. हे ऐकताच नमा लगेच म्हणते, पप्पा, आता तुम्ही माझ्या लग्नाचा विषय काढणार आहात ना? माधव हसत म्हणतात, हो, कारण आता तुझाच नंबर आहे. नमा लाजत म्हणते, काय पप्पा, तुम्ही पण ना. माधव तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, मला एवढंच हवंय की तुला खूप श्रीमंत नवरा मिळाला नाही तरी चालेल, पण समजूतदार आणि प्रामाणिक आणि तुझी काळजी घेणारा नवरा मिळायला हवा. हे ऐकून नमा हसते, पण तिच्या चेहऱ्यावरील लाजही स्पष्ट दिसत असते. यानंतर सीन पुन्हा खांडेकरांच्या घरात दाखवला जातो. युवराज आपल्या बेडरूममध्ये एकटाच बसलेला असतो. तो स्वतःशीच बोलायला लागतो, हे माझ्याबरोबरच काय चाललंय? काही समजत नाहीये. तो कपाळावर हात ठेवतो. मग पुढे म्हणतो, सगळं किती छान चाललं होतं, पार्सल पोचवत होतो, पैसे मिळत होते, आणि अचानक मी या सगळ्या प्रकरणात कसा अडकलो? त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापापेक्षा भीतीच जास्त दिसत असते. काही क्षण विचार केल्यानंतर तो स्वतःला धीर देतो. नाही, मम्मा बरोबर म्हणते, घर सोडून काही फायदा नाही. तो पुढे म्हणतो, पोलीस मला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून शोधून काढतील, पण जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मम्मा मला काहीच होऊ देणार नाही. त्या कौशिकीलाही शांत करतील. हे बोलताना युवराच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास दिसू लागतो. त्याला पूर्ण विश्वास असतो की त्याची आई त्याला प्रत्येक संकटातून वाचवेल. यानंतर पुन्हा पद्मिनी आणि चेतना काकूचा सीन दाखवला जातो. दोघीही हॉलमध्ये उभ्या असतात. चेतना काकू शांतपणे म्हणतात, वहिनी,
एक गोष्ट मान्य करा, युवराजने जे केलं ते चुकीचं केलं. त्यामुळे कौशिकीने त्याच्यावर अन्याय केलेला नाही. हे ऐकताच पद्मिनीचा पारा चढतो. ती म्हणते, मला मान्य आहे की त्याच्याकडून चूक झाली, पण म्हणून कंपनीतून बाहेर काढायचं, एवढी मोठी शिक्षा द्यायची? चेतना काकू पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतात. ही कंपनी उभी करण्यासाठी कौशिकीने आयुष्य घालवलं आहे. तिच्या मेहनतीमुळेच आज सगळं उभं आहे. पद्मिनी लगेच उत्तर देते, हे सगळं मला मान्य आहे, पण कितीही झालं तरी युवराज या प्रॉपर्टीचा वारसदार आहे. तिचा आवाज आता आणखी कठोर होतो. कौशिकींच्या डोळ्यांवर एक पट्टी आली आहे. तिला वाटतं सगळं तिनेच केलं आहे आणि तीच एकटी मालक आहे. ती रागाने पुढे म्हणते, पण मी तिच्या डोळ्यावरची पट्टी काढणार. तिला दाखवून देणार की माझा युवराजही या संपत्तीचा तितकाच हकदार आहे. चेतना काकू तिच्याकडे शांतपणे पाहत राहतात, पण पद्मिनीचा राग काही कमी होत नाही. ती शेवटी इशाराच देते, आणि जर कौशिकीने माझ्या मुलाविरुद्ध अजून एक जरी चुकीचा निर्णय घेतला तरी मी तिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकून चेतना काकूंच्या चेहऱ्यावर आणखी स्पष्ट काळजी दिसू लागते. त्यांना जाणवत असतं की पद्मिनी आता रागाच्या भरात चुकीच्या दिशेने विचार करत आहे. इतक्यात युवराजच्या खोलीत निशी येते. ती दारात उभी असते आणि ती रागाने म्हणते, युवराज, तू घर सोडून जाणार होतास आणि मला का सांगितलं नाहीस? तेवढ्यात युवराज तिची मस्करी आणि मजा घ्यायला लागतो. युवराजच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दिसत असला तरी मनातून तो घाबरलेलाच दिसल्याचं स्पष्ट जाणवत असतं. दुसरीकडे तारिणी मात्र अजूनही एकाच गोष्टीचा विचार करत असते. तिच्या मनात सतत गुलाबचं नाव सुरू असतं. ती स्वतःशीच म्हणते, आता काहीही झालं तरी गुलाबला बोलतं करायलाच हवं, आणि माझ्या आईला म्हणजेच वसुधा बेलसरेला का मारलं यासाठी त्याला बोलतं करायलाच हवं. तारिणीच्या चेहऱ्यावर आता भीती नसते, ती एक वेगळाच आत्मविश्वास तिच्यात दिसत असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता पुढच्या भागात सर्वात मोठा प्रश्न हा असणार आहे, तारिणी गुलाबला ब्लॅकमेल करण्यासाठी यशस्वी होणार का? गुलाब खरंच वसुधा बेलसरे यांच्या खुनाचं सत्य सांगणार का? आणि जर गुलाबने सगळं खरं सांगितलं तर युवराज घर सोडून पळून जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पुढच्या भागात मिळणार आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तारिणीचा मास्टर प्लॅन यशस्वी होईल का असं तुम्हाला वाटतंय का? आणि गुलाब खरंच कबुली देईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तारिणी मालिकेच्या रोजच्या सविस्तर रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.